आज हनुमान जयंती. देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह. वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुळशीच्या पानावरती रामभक्त हनुमानाचे चित्र रेखाटलं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. 7 मे रोजी होणार मतदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात रात्री उशिरा बैठक. उर्वरित लोकसभेच्या जागांवर भाजप उमेदवारांच्या नावावर दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा. उद्धव ठाकरे यांची आज परभणी लोकसभा मतदारसंघात सभा. ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेणार. संजय जाधवांच्या विरोधात महायुतीकडून महादेव जानकर यांचं आव्हान. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. पक्षप्रवेशासंदर्भात प्रफुल्ल पटेल आणि अबू आझमींची बैठक. पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून शहरातील मुख्य मार्गांची पाहणी. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंसाठी शरद पवारांची सभा. 2019च्या लोकसभेला नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली त्याबद्दल माफी मागतो. शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली. शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच आणि त्यांची इच्छा होती म्हणूनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या. शरद पवारांच्या टीकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या मनामध्ये भाजप फक्त ओठावर विरोध असल्याचीही राणांची प्रतिक्रिया. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठीच 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा दिला. शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेनेला भाजपपासून हळूहळू दूर करण्याची रणनीती होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. पवारांचं वक्तव्य. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही. अपक्ष लढण्यावरती विशाल पाटील ठाम. सांगलीमध्ये ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील यांची बंडखोरी कायम. विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर समर्थकांचे जल्लोष. विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी. सांगलीतील लढाई. संजय काका पाटील आणि आपल्यातच विशाल पाटील यांची उमेदवारी कायम ठेवल्यानंतर प्रतिक्रिया. कुटुंबियांचं काँग्रेससाठी मोठं योगदान. पक्षाविरोधात कारवाई केली नाही त्यामुळे पक्षातून कोणी काढेल असं वाटत नसल्याचीही पाटील यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा. 25 एप्रिलच्या बैठकीत कारवाईचा निर्णय घेणार. पटोलेंची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित. महाराष्ट्राचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावं अशी जाहीरनाम्यातून मागणी. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी याआधी का केली नाही. अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून रोहित पवारांचा सवाल. तर आधीच्या घोषणांची पूर्तता नसताना नवीन जाहीरनामा करणं हे हसण्यासारखं असल्याचीही टीका. सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर मैदानात. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरच्या लाखेवाडीमध्ये उत्तम जानकरांचा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार. ज्या ज्या ठिकाणी अभिनेते गोविंदा प्रचारासाठी जातात त्या ठिकाणी उमेदवार पडतो. बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची शिवसेना स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा याच्यावर टीका. नकली भूमिपुत्रांनी बुलढाणा जिल्ह्याचं वाटोळं केलं. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांवर टीका. उत्तम जानकरांना माढ्यात मोठा धक्का. धनगर समाजाची बैठक घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एक झाले तरी आमचा मोहिते पाटलांना विरोध कायम असल्याची धनगर समाजाची बैठकीत भूमिका. आपण पक्षाचे संस्थापक सदस्य असल्यानं अजित पवारांना राष्ट्रवादीतून काढून टाकेन. उत्तम जानकर यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल. दापोली मतदारसंघातून 25,000च्या आत लीड घेतली तर निवडणूक लढवणार नाही. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांचं अनंत गीतेंना आव्हान. 2019ची निवडणूक गीते आमच्याच पैशावर जिंकून आले तेव्हा पापाचा पैसा नव्हता का. योगेश कदम यांचा अनंत गीतेंना सवाल.
अनंत गीते 1.5 ते 2 लाख मतांनी पराभूत होतील, योगेश कदम यांचा दावा. गीते ग्रामपंचायतीची निवडणूक देखील जिंकू शकत नाहीत, योगेश कदम यांची गीतेंवर टीका. कोणी कुठे जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, अनंत गीते यांचं मुश्ताक अंतुले यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर वक्तव्य. लोकसभेची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही टीका. विनोद पाटील यांची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा भेट घेतली. विनोद पाटील यांची उमेदवारीबाबत समजूत काढण्यास सामंत अपयशी, विनोद पाटील निवडणूक लढण्यावरती ठाम. तुम्ही तुमचं राजकारण करा, मात्र एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा. आरक्षणाबाबत पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा अपप्रचार करण्यात आला. काही व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आल्याची धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे निवडून येणारच असाही विश्वास व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे लाखोंच्या मतांनी निवडून येतील, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून विश्वास व्यक्त. वर्षा बंगल्यावरील राजकीय बैठकांचे पुरावे सादर, आता तरी निवडणूक आयोग कारवाई करणार का? काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा सवाल. निवडणूक आयोगाकडून कारवाईच्या नोटिसा फक्त विरोधी पक्षांनाच येत असल्याची ही टीका. भगव्या ध्वजाचे मानकरी असणारे शाहू महाराज एमआयएमचा पाठिंबा घेऊन जहालवाद्यांसोबत जाणार का? राजेश क्षीरसागर यांचा सवाल. सन्मानच द्यायचा होता, मग शाहू महाराजांना राज्यसभेवर का घेतलं नाही? क्षीरसागर यांचा काँग्रेसला सवाल. कोल्हापूरमध्ये हिरवी लाट आणण्यासाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मराठा राज्य समन्वयक दिलीप पाटील यांची टीका. तर आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही असाही हल्लाबोल. मराठा समाज आपल्यालाच मतदान करेल, मी 3.5 लाख मतांनी निवडून येईल, त्यामुळे बंडू जाधव यांनी आता प्रचार बंद करावा. महादेव जानकर यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांच्यावर टोलेबाजी. इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन, त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागाच नाही, सुजय विखेंच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका. राज्यात 9 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत असून ती वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. ज्या चिन्हासाठी मत मागितलं त्याच चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवार आणि आम्हाला सांगावं लागत असल्याचंही वक्तव्य. सदा सरवणकर यांनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानं ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक. सरवणकरांना पोस्टानं चपला पाठवत जोरदार घोषणाबाजी. नगरमध्ये नो लंके ओनली विखे, सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार. केंद्र सरकारच शिंदेंना अटक करणार होतं, शिंदे कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं. शिंदेंच्या दाव्यावरून संजय राऊतांचा टोला. मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा. सुनील तटकरेंना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका. कोकणातील दोन्ही नेत्यांना जास्तीच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी मनसेनी काम करणार. उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी ही विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणारी. सुजय विखेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. तर मोदींची कामं जनतेसमोर नेत निवडणूक लढणार असल्याचीही प्रतिक्रिया दिली. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडेंची सांगलीतून उमेदवारी कायम. प्रकाश शेंडेंना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह. संविधान बदलणार असल्याचा प्रचार खोटा, कायद्याला नख लावण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा फसव्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बीडमध्ये बजरंग सोनावणेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या मेळाव्यात जयंत पाटलांची मुंडे भगिनींवर टीका. अकृतीशील खासदारामुळे मागच्या 5 वर्षात विकास झाला नसल्याची टीका. सुप्रिया सुळेंना संसद रत्न पुरस्कार मिळाला, मात्र भोर तालुक्याला काय मिळालं? जय पवार यांची प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंवर टीका. संसद रत्न पुरस्कार सरकार नाही तर एनजीओ मार्फत दिला जात असल्याचीही टीका. प्रकाश आंबेडकरांना स्वतःच महाविकास आघाडीमध्ये यायचं नव्हतं. नाना पटोलेंचा आंबेडकरांवर पलटवार. मला प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कोण कुणाचे एजंट सगळ्यांनाच माहीत असल्याचीही टीका. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना पाठिंबा जाहीर. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर.
सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पियुष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा घेतली। प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। राष्ट्रवादीनं अद्याप नाशिक लोकसभेचा दावा सोडलेला नाही असंही प्रफुल्ल पटेल यांचं माझाशी बोलताना वक्तव्य। इंदापूरच्या लाखेवाडी इथं सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर रोहित पवार यांची सभा। सुप्रिया सुळेंसाठी 84 वर्षांचा योद्धा काठी घेऊन उभा। उत्तम जानकरांसह सभेतून अजित पवारांसह भाजपवरही जोरदार हल्लाबोल। बजरंग सोनावणेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक। बीड शहरातील राष्ट्रवादी भवनासमोर जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची बैठक। महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा अपमान भाजपनं केलाय। नाना पटोलेंची शिंदेंवर टीका। लोकसभा निकालानंतर एकनाथ शिंदे संपतील अशीही टीका। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्याकडून 25 एप्रिलला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन। चंद्रहार पाटलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार। नागपूरमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत देश जनहित पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली। सलमानच्या घरावर 10 राऊंड फायर करण्याचे शूटर्सना आदेश। आरोपींच्या पोलीस चौकशीतून माहिती समोर। गोळीबारानंतर आरोपींनी पिस्तूल तापी नदीत फेकून दिलं। जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगची फोनवरून धमकी। 2 लाख न दिल्यास सलमान खानसारखं प्रकरण करण्याची आव्हाड यांना धमकी। रोहित गोरारा नामक व्यक्तीनं फोन केल्याचं समोर आलंय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण। कांदिवली पोलीस कारवाई करत नसल्याची वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांची तक्रार, त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे कठपुतली झालेत। काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंची टीका, तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजप नाचवत असल्याचीही सडकून टीका। पुण्याच्या वाघोली भागातील नामांकित शाळेमध्ये एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न। पीडित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। लातूरमधील हमाल आणि माथाडी कामगारांचा संप। मजुरीत वाढ व्हावी या मागणीवरती माथाडी कामगार संघटना ठाम। कृषी उत्पन्न समितीनं सौदे बंद केल्यानं कोट्यवधींची उलाढाल ठप्प। संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंनी भरला उमेदवारी अर्ज। आमदार संजय शिरसाट यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला। नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्याआधी रॅली काढत हिना गावित यांचं शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीकडून बीडमध्ये बजरंग सोनावणेंनी उमेदवारी अर्ज भरला। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं जयंत पाटील यांची अर्ज भरताना अनुपस्थिती। पुण्यातल्या थोरादळे गावामध्ये प्रचारासाठी पोहोचलेल्या आढळराव पाटलांनी पुऱ्या तळल्या। एका धार्मिक कार्यक्रमाच्या अन्नप्रसादाच्या कार्यक्रमात आढळराव पाटील यांनी हातभार लावला। बुलढाणा मतदारसंघासाठी घरून मतदानाला सुरुवात। 88 वर्षीय मतदारासाठी मतदान यंत्र आणि सामग्रीसह टीम खामगावच्या कोंटी गावामध्ये दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भारतीय कला प्रसारणी पुणे इथं मतदार जनजागृती अभियान। चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा सगळे आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू, आदिवासी क्रांती सेनेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।